मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गकरो प्रथमनमन पाण्डुरङ्गकरो प्रथमनमन जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांच्याधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोरी जय गोपी चित्त चोर्य प्रभु जय जय माखण चोर राधामिनी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो प्रभु तुम्हें चरणन को वास सच्चिदानंद रूपाय विश्वोपत्यादे तवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी बोला लखन जी बोला 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 सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्मा गुरु भगवंत गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी राजा शुभा जन्मला घडविले स्वराज जेने सुखावरी प्रजा थेंब थेंब रक्ताचे आठवण येते आम्हाला कधी विसरणार नाही राजे वंदन तुम्हा करण्याला मी कला कुसरी काहीच नेणे बोलत वचण्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जटाटवी गलचल प्रपाह पावी तसले गले वलंब लंबिता रंग तुंग माली कंड मंड मंडिनाद वट पर्व यक्षकार जंग पांडवंग नोदुर शिव जटाकटा चंद्रमन ब्रह्मणी मणि जल विलोल बीज मल्लरी विराजमान गंध गजल ललाट किशोर चंद्रशेखर ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय
जगमान्य संत मान्य विश्ववर मान्य जगतांचे गुरु चराचरांचे गुरु स्वराज्य निर्मित छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु ज्यांनी कधी केला नाही परमार्थाचा आळस तेच वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय झाले वारकरी संप्रदायाचे कलश असे कलश स्थानी शोभणारे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग देवाकडे सार्थ मागणारा आणि जगाने देवाकडे काय मागितलं पाहिजे हा अभंग सांगणारा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवकाचा निवडला विठाला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अखिल मोठ्या ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री रामनवमी निमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह आहे वर्ष 17वे मोदी नांदल तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या सप्ताहातील 7व्या दिवसाची म्हणजे जागराची कीर्तन सेवा माझ्याकडे आली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते तसेच कीर्तनाला साथ करणारे मृदंगाचार्य आमचे यश महाराज असतील भरत महाराज असतील श्रीपती महाराज असतील भरत महाराज असतील आणि आमची तबला साथ करणारे आमचे घुले महाराज हे सुद्धा तबला वाजवतात त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या मृदंगासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि तसेच मला साथ करणारे आमचे गायनाचार्य माझे गुरुवर्य हरिभक्त करण कांतमाई माईसाहेब महाराज सोडटके हे देखील माझ्या कीर्तनाकरता उपस्थित आहे माझ्यासोबत आलेल्या राधा दिदी ज्ञानेश्वरी दिदी इकडे आमचे जोरदार असतील आमचे महाराज गोरे महाराज असतील आमचे जोरदार सर्व टाळकरी मंडळी सर्वांचे त्यांनी नतमस्तक होते आमचे पीटी मास्तर बापू मामा गावडे महाराज त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद सर्वांचे त्यांनी नतमस्तक होते अरे पहिला नमस्कार ते भगवंताला ज्याने ही सुंदर सृष्टी निर्माण केली आमचे अतुल मामा ते देखील कीर्तनाकरता उपस्थित आहेत आमचे राम काका असतील पकड काका असतील आमचे विनयकारी बाबा असतील मोळकर काका असतील आमचे सर्वांचे त्यांनी नतमस्तक होते आणि कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते पहिला नमस्कार त्या भगवंताला ज्याने ही सुंदर सृष्टी निर्माण केली दुसरा नमस्कार माझ्या आई वडिलांना तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना ज्यांनी मला ज्ञान दिलं चौथा नमस्कार तुम्हा सगळ्यांना ज्यांनी मला कीर्तन करण्याची संधी दिली विठाला मला सांगा आता महिला मंडळ कीर्तन कसं असतं गोड असतं की नाही आणि मग कीर्तनात बसणारे माणसं सुद्धा गोडच पाहिजे मात्र ही मला कळण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे हाताने टाळी वाजवली पाहिजे मुखाने नाम घेतलं पाहिजे नाहीतर आणि ताट बसलं पाहिजे कीर्तनामध्ये पाय पसरून कोणी बसायचं नाही कीर्तनामध्ये असं बसायचं नाही की चपला मी दिसतील आणि महाराज दिसतील असं मी बसायचं नाही आता मला सांगा आता सगळं करणारा तो भगवंतच आहे घेणारा तो भगवंतच आहे मग आपल्याला टेन्शन घ्यायची गरज काळजी करायची गरज कीर्तनकार काय सांगतो त्याची ऐकायची गरज जमला आता विठाला दान दे का देवा तू गोगरा या अभंगामध्ये काय म्हणतात की देवा मला एवढंच दान दे की मला तुझा विसर झाला नाही पाहिजे कारण तुकोबराचं जर जीवन बघितलं तर तुकोबरा एक श्रीमंत सावकार आहेत पण लौकिक दृष्टीने त्यांचा जो संसार होता तो दुबळा झाला होता कारण तुकोबराकडे 65 लाखाची सावकारी होती 65 लाखाची सावकारी होती जे हिशोबाच्या वह्या होत्या त्यांनी त्या पाण्यामध्येच बुडवल्या आता सर्व त्यावेळेस त्यांनी कर्जमाफी केली पण तुकोबराचा संसार हा दुबळा झाला होता लेकरं अण्णा करू लागली लेकरं म्हणायची अगं आई काहीतरी खायला दे ना ग फार भूक लागली ग आई फार भूक लागली ग काहीतरी खायला दे ना मग त्या जिजामाताला तुकोबराकडे जावं तुकोबराला म्हणावं स्वामी आजपर्यंत तुम्हाला मी अंगभर कपडा सुद्धा मागितला नाही काही सुद्धा मागितलं नाही चार चौकी मध्ये बसल्यावर तुमची टिंगल सुद्धा उडवली नाही पाहिजे चार चौकी मध्ये बसल्यावर तुमची टिंगल सुद्धा उडवली नाही मला ही पतिव्रतेचं लक्षण आहे तुकोबराच्या पत्नी हा अतिशय पतिव्रता होत्या महाराज तुकोबरा त्याला लाडाने आऊ म्हणायचे ठीक आहे आऊ आज काहीतरी नियोजन करतो असं आश्वासन द्यावं आणि तुकोबरा भंडारा डोंगरावरती निघून जावं निघून गेला तुकोबरा दुसऱ्या दिवशी जिजामाता तुकोबराकडे जातात तुकोबरा अहो आज
गोबऱ्या, मी काही महिन्यांकरता तीर्थयात्रेला चाललो आहे ना, मग माझं शेत हे ज्वारीनं भरलं आहे, मला एखादा राखण करण्याची गरज आहे. मग राखण करायची नेमकं काय करायचं? माझ्या शेताची पाखरं आहेत ना, त्याला हकलून लावायचं. तू गोबऱ्या म्हटले, बरं झालं, मलाही असंच काम पाहिजे होतं. मी रोज डोंगरावरती भजन करतो ना, आज तुझ्या शेतामध्ये भजन करेन. तो जमीनदार निघून गेला, तो गोबऱ्या शेतामध्ये जातात, तो भजन करतात. बोलावा विठ्ठला, पाहावा विठ्ठला, 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 बोलावा विठ्ठल 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 विठ्ठल. ती ज्वारी सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणू लागली. ती पक्षी सुद्धा तुकोबऱ्यांजवळ भजन करण्याकरता आली. त्यावेळेस तुकोबऱ्या काय म्हणतात, अहो अरे पक्ष्यांनो, अरे पाखरांनो, आजपर्यंत माझ्या भावकीतले लोक सुद्धा मला भजन करू लागले नाही, त्यांच्यापेक्षा मला तुम्ही श्रेष्ठ आहे. पण आजच्या पुरतं नाही, आपल्याला महिनाभर इथे सप्ताह करायचा, काय खायचं ते खाऊन घ्या. मग तुम्ही काय येता एकटे येत जाऊ नका, तुमच्या घरच्यांना बी घेऊन येत जा. तुम्ही म्हणाल काय घरच्यांना बी असतात का घरचे माणसं, त्यांना बी असतात ना. ते म्हटले सगळ्यांना घेऊन येत जा, म्हणजे तुम्हाला घरचं टेन्शन राहणार नाही. सगळ्यांना घेऊन या. आता देहू गावामध्ये कुठंच पाखरं नव्हते, फक्त त्या शेतामध्येच पाखरं असायचे. सगळं शेत खल्लास केलं पाखरांनी. जो महिन्याने जमीनदार येणार होता ना, त्याला 15 दिवसामध्ये खबर पोहोचली शेत खल्लास. काय पळत पळत तुकोबऱ्यांकडे आला. अहो तुकोबऱ्या, हे काय केलं तुकोबऱ्या, अहो हे काय केलं? त्यावेळेस तुकोबऱ्या म्हणतात, तू जेवढं सांगितलं तेवढंच मी केलं, आगाऊपणा काय केला नाही. अहो तुम्हाला मी ज्वारीची राखण करायला लावली, पण तुम्ही सगळं शेत पाखरालाच खाऊ घातलं. मग नेमकं काय करायचं होतं? अहो त्याला ज्वारीवर बसू द्यायचं नव्हतं, त्याला ज्वारी खाऊ द्यायची नव्हती, त्याला हुसकून लावायचं होतं. असं करायचं होतं. त्यावेळेस तुकोबऱ्या म्हणतात, मग मला माफ करा, माझी खूप चुकी झाली. अहो माफ करा काय, मला 20 पोती ज्वारी होणार होती, आता तेवढी सुद्धा होणार नाही, मला माझी 20 पोती पाहिजे. तुमच्या लेकराची केव करायला गेलो आणि तुम्ही माझ्या लेकराच्या तोंडावरती मारलं, मला माझी 20 पोती पाहिजे. मग माझ्या तुकोबऱ्या म्हणतात, माझ्या घरामध्ये पायली भर काय वंजळभर सुद्धा ज्वारी नाही, तुला 20 पोती ज्वारी कुठून देऊ? अरे काही करा, तुमचं घर विका, पण मला माझी 20 पोती द्या. बरं विकतो घर, पण आता माझी बायको माहेरला गेलो, कारण ती असताना मला विकता येणार नाही. आता त्या जगाच्या मालकाला काळजी होती. त्यानं विचार केला, हा बाबा आधीच भोळा, हा शेत घर बी विकायचा, लेकरं बाळा रस्त्यावरती येतील, हा म्हाताऱ्याच्या रूपामध्ये आला. काय झालं जमीनदार? अहो तुकोबऱ्यांनी माझं सगळं शेत खलास केलं म्हणे. म्हणजे नेमकं काय केलं? अहो सगळं शेत पाखरांना खाऊ घातलं, मला 20 पोती ज्वारी होणार होती, ती सुद्धा आता होणार नाही. मग काय पाहिजे? मला माझी 20 पोती पाहिजे. म्हणजे 20 पोती पाहिजे म्हणजे सगळेच काम मागता तुम्ही. अहो जे शेतामध्ये कंस राहिला आहे ते खुडा, त्याचं खडं करा. जे एवढी ज्वारी होईल तेवढी, जे जास्त होईल तर राहू द्या. जर 5 पोती झाली तर 15 मागा, 10 पोती झाली तर 10 मागा. जे कमी पडते ते मागा. तुम्ही तरी कशाला दुसऱ्याचं घर जाता? आता असं बोललेलं
नको म्हणजे इतके माणूस तुकोबराय समर्थ आहे तुकोबरायला काही सुद्धा अशक्य नाही महाराज धन्य तुकोबा समर्थ जय केला माझे तुकोबराय समर्थ आहेत तुकोबराय दर महिन्याला पंढरपूरला जायचं एकदा पंढरपूरला गेले बघता तर काय माझ्या देवाची मान खाली आहे तुकोबरायला वाटलं माझ्या रुक्मिणी मातेचं आणि भगवंताचं काही भांडण बिंडण झालं का काय भगवंताला विचारतात भगवंता तुमचं काही भांडण बिंडण झालं का काय आजारीच का काय तुझी मान कसं काय खाली गेली त्यावेळेस भगवंत म्हणतात आहे तुकोबऱ्या माझ्या मानेवरती फार ओझं झालंय हो फार ओझं झालंय काहीतरी कमी करा म्हणजे नेमकं काय करू तुमच्या पिढ्यानपिढ्याची जी भक्ती आहे ना त्याचं ओझं माझ्यावरती झालंय तर काहीतरी मागा म्हणजे ते ओझं कमी होईल पण तुकोबराय म्हणतात की काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे काही मागणे अरे भगवंता तू एवढा हट्ट करतोय ना मग द्यायचं असेल तर एकच द्या भंगाच्या पहिल्या चरणात हे चिदान देगा देवा हो हे चिदान देगा देवा हो हे चिदान देगा देवा हो हे चिदान देगा देवा Oh
रण व्हावा. आता प्रत्येक जण मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये मागतो, देवा मला माझा बंगला दे, गाडी दे, पैसा दे. आपण असं मागतो. आपण काय मागतो? हे दान दे का देवा, शेजाऱ्याला रोग व्हावा, त्याचा काटा निघावा, त्याचा जमीन तुमला माझा माव व्हावा. आपण असं देवाकडे मागतो. पण तुकोबराय काय म्हणतात? हे दान दे का देवा, तुझा विसर व्हावा. तुझा विसर मला झाला नाही पाहिजे देवा. देवाकडे काय मागावं याची सुद्धा महाराज अक्कल पाहिजे. कारण काय काय देवाकडे काय मागतात? 2 आंधळे होते महाराज, 2 आंधळे एवढे चतुर होते, एवढे चतुर होते. मंदिरामध्ये गेले. आता एक आंधळ्याने अनुष्ठान केलं भगवान शंकराचं. म्हणजे दुसऱ्याला वाटलं ह्याने जर देवाकडे त्याला माझ्यापेक्षा जर जास्त मागितलं तर मला काहीच भेटायचं नाही. मग ह्याने सुद्धा अनुष्ठान केलं. मग 7 दिवस दोघांनी अनुष्ठान केलं. दोघांनाही भगवान शंकर प्रसन्न झाले. बोल बघता काय मागायचं ते मागून घे. मग त्यानं मागावं, अहो मला काय माहित, मला काही नको, त्या दुसऱ्याला काय पाहिजे ते बघा, मग मला द्या. मग भगवान शंकर ते दुसऱ्या आंधळ्याकडे जातात. त्याला म्हणतात, बोल तुला काय पाहिजे? त्याला सांगावं, त्याला काय पाहिजे ते बघा. तुम्हाला काय मी रामेकडे गेलो का काय? अरे मागायचं असलं तर मागा, नाही तर आपलं मी चाललो. थांबा थांबा देवा, जाऊ नका. द्यायचं असेल ना तुम्हाला एकच द्या. काय? माझा एक हात, एक कान, एक पाय जाऊ दे. कारण हे त्याने का मागितलं होतं? कारण त्याला माहित होतं ते दुसरा आंधळा माझ्यापेक्षा हुशार आहे, ते मी माझ्या दुपटीने मागणार आहे. मग तो म्हटलं एक कान, एक हात, पाय, एक डोळा जाऊ दे. मग भगवान शंकर तथास्तु म्हटले. काय भगवंताला काय घेणं देणं का? नाही. तथास्तु म्हटले की त्याचा एक हात, एक कान, पाय निघून गेला. भगवान शंकरला की ते दुसऱ्या भक्ताकडे गेले. त्याला म्हणले, बोल तुला काय पाहिजे? त्याला सांगितलं, त्या आंधळ्याने जे मागितले ना मला ते दुपटीने पाहिजे. मग त्याने काय मागितलं होतं? एक हात, एक कान जाऊ दे. मग ह्याचे दोन्ही बी गेले. मग भगवंताकडे काय मागावं याची सुद्धा माझा अक्कल पाहिजे. विठ्ठल भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेलं. कारण भगवान शंकर म्हणजे मूळ दैवत, लगेच प्रसन्न होतं. अशी भगवंताची आराधना केली, अशी भगवंताची पूजा केली, भगवंत लगेच प्रगटच झाले. बोल तुला काय पाहिजे? कारण त्याच्या बायकोने सांगितलं होतं, अहो तुम्ही रोज महादेवाची भक्ती करताना माझ्यासाठी काहीतरी मागा की हो. माझं जरा नाक जरा जास्तच लहान आहे, थोडंसं मोठं करायला तरी सांगा ना त्या भगवंताला. बरं मला ठीक आहे, आज जातो आणि भगवंताची आराधनाच करतो. हा गेला, लगेच भगवंत त्याला प्रसन्न झाले. बोल भक्ता काय पाहिजे ते मागून घे. त्यानं सांगितलं, अहो माझ्या बायकोचं जरा नाक जरा लहानच आहे, थोडंसं मोठं करून द्या ना. भगवंताने असं मोठं नाक केलं, असं मोठं नाक केलं, असं मोठं नाक केलं, भीकी चेअर मध्ये नाक वाढवलं. एवढं मोठं नाक केलं महाराज. एवढी काय हो, एवढं मोठं नाक कशाला? जरा कमी करायला सांगा. हा पुन्हा भगवंताकडे गेला, भगवंताची आराधना केली, पूजा केली. भगवंत त्याला प्रसन्न झाले. पुन्हा त्याने मागितलं, अहो तुम्ही जे नाक दिलं आहे ना ते जरा जास्तच मोठं झाले, थोडंसं कमी करायला हवं. मग भगवंताने काय केलं? एवढं नाक कमी केलं, एवढं नाक कमी केलं, ते नाकच दिसेना. आता पुन्हा त्याची बायको त्याला म्हटली, अहो तुमच्या भगवंताने तर फार नाकच नष्ट करून टाकलं. अहो जा परत त्या भगवंताला, मला पहिलं होतं तसंच ना. तीनदा ते प्रसन्न झाले. त्याने जर दुसरं काही मागितलं असतं तर त्या जीवनाचं सार्थक झालं असतं की नाही? विठ्ठल विठ्ठल आपण मागतो हे खरं, पण कोणाकडे काय मागावं हे सुद्धा माणसाला कळलं पाहिजे. एक मारुतरायाचा भक्त होता. तो मारुतरायाच्या मंदिरामध्ये गेला. मारुतरायाच्या मंदिरात गेल्यानंतर तिथं भगवंताची पूजा करू लागला, मारुतरायाची पूजा करू लागला. जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे, एक बार तो हाथ उठा कर लो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए। ये खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे, एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए। मारुतरायाने अशी भक्ती केली, अशी भक्ती केली. मारुतराय प्रगट झाले. बोल म्हणले, बेटा काय पाहिजे तुला? त्याने सांगितलं, हो बरेच दिवस झालं माझं काही लग्न जमाना, माझं जरा लग्न जमून दे. मारुतरायाने जरी गदाच घेतली, म्हणजे एका ठोक्यात तुझा चेंडू करतो म्हणले. म्हटलं, का हो मी तुमची एवढी भक्ती करते, मग तुम्ही मला मारता का? मारून आता काय करू? इथं मीच, माझंच लग्न झालं नाही, तुझं कुठं जमून देऊ? तू कुणाकडे काय नाव आहे माणसाला कळत नाही बरं. अरे तुला लग्न करायचंय ना, मग तू काय कर, माझ्या प्रभूंकडे जा, त्यांनी ती गृहस्थ आश्रमामध्ये आहे, तुझं लग्न जमून देते. परत हा प्रभू रामचंद्राच्या
मंदिरामध्ये गेला आणि तिथं पुन्हा त्यांनी पूजा सुरू केली. प्रभू रामचंद्राचा असा जप केला प्रभू रामचंद्र डायरेक्ट प्रगट झाले. कोण म्हणले काय पाहिजे तुला? त्यानं सांगितलं अहो बरेच दिवस झाले 25-30 वय झालंय माझं, पण माझं काय लग्न जमाना, माझं जरा लग्न जमवून द्या. भगवान म्हणले ठीक आहे. तसाच तू म्हटलं की त्याला बायको आली. महाराज मला बायको अशी होती, हा होता 35 किलोचा, ती होती 3 क्विंटलची. एवढी जाड बायको भेटली एवढी. तो म्हटलं बरं झालं, कशी ना कशी भेटली ना, काय करायचंय, भेटली. आता लग्न झालं तुमच्याकडे कुठे जातात? महिला मंडळ झोपल्या नाही ना तुम्ही? बोलत चला. लग्न झालं तुमच्याकडे कुठे जातात? तोंडोबाला जातात की नाही? आमच्याकडे महिला माणसं जातात, तुमच्याकडे फक्त ते जोडी सुद्धा खंडोबाला निघाले. आता बऱ्याच जोड्या निघाल्या होत्या, पण ह्याला कोणी गाडीतच घ्यायला ना महाराज, कारण ह्याची जोड बायको गाडीत बसल्यावर जेजुरीला जाईल का गाडी? यांना कोणी गाडीतच घ्यायला, मग तिला जिशिबीनेच नेलं. आता कसे जेजुरीला पोहोचल्यानंतर आता सगळ्यांनी आपापल्या बायको खांद्यावरती घेतल्या आणि ते निघाले. आता हा रस्ता हिच्याकडेच बघायचा. तिला समजलं की आपल्या पतीला समस्या निर्माण झाली आहे. मग तिनं काय केलं? ती म्हटली सगळ्यांनी बायका उचलल्यात ना, मी तुम्हालाच उचलते. मग तिनं डायरेक्ट उंदराचा पिटकला उचलल्यासारखं उचलला आणि डायरेक्ट गड चढू लागली. हातची सारखी चालायची महाराज. पण अशी गोष्टी आली, हा खाली ती गोट. ती गोष्टी त्याची बायको हरवली. आपण गोड पालता घाला पण बायको सापडली नाही. आता ज्याने लग्न जमवले त्याच्याकडे तक्रार केली पाहिजे महाराज. लगेच तो गेला प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये. तिथे भगवंताची आराधना सुरू केली. प्रभू रामचंद्र त्याला प्रगट झाले. बोल म्हणले तुला काय पाहिजे? अहो तुम्ही माझं लग्न जमवून दिलं ना, मग माझी बायको हरवली, माझी बायको सापडून द्या. प्रभू रामचंद्र म्हणले एका पानातच तुला ठार करतो. काय झालं म्हणे? अरे तिथं माझी हरवली, मला सापडली नाही, तुझी कुठं सापडून देऊ? जा म्हणले माझ्या भक्ताकडे ते देऊन तुझी सापडून. नाही म्हणले तिला राग येते, लाल पुत्र डायरेक्ट गदाच घालतो म्हणतं. नाही घाला ते जा, त्याचं कामच ते. पुन्हा भरतराच्या मंदिरामध्ये गेला आणि आराधना सुरू केली. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. जय जय हनुमान.
सांगितलं, अरे बाळा मी काही दिवसांसाठी पंढरपूरला निघालो आहे, तर तुम्ही देवपूजा करून घेत जा सकाळ सकाळ. नाही म्हणलं माझ्याच्याने नाही होणार. अरे असं नको करू, मी एवढ्या दिवसापासून देवपूजा करत आहे ना, मग एवढ्या दिवसापासून माझं पुण्य जे आहे ते वायफट जाईल, तो असं करू नको. ठीक आहे म्हणलं, जावा तुम्ही, मी करतो देवपूजा. मग या दुसऱ्या दिवशी बाबा निघून गेले. दुसऱ्या दिवशी आईने उठवलं, अरे बाळा उठ बाळा, देवपूजा करून घे. आई काय सकाळ सकाळ कटकट लावली. अरे देवाला कटकट म्हणून नाही, देवपूजा करून घे. रागाने उठला. गामेरामध्ये देव भरले नाही, डागरा काही विहिरीवरतीच गेलं. आता मला सांगा, महिला मंडळ देवपूजा करायला पाणी किती लागतं? तांबेभर लागतं की नाही? पहिल्यांदा काय केलं, गामेरामध्ये देव भरले नाही, विहिरीवरतीच गेलं. आता विहिरीवरती गेल्यावर त्याला विचार केला, रोज उठायचं, या सगळ्या देवांची देवपूजा करायची, देवपूजा तर कमी कशी करायची? मग काय करावं लागेल, यातले देवच कमी करावे लागतील. त्यातले 4-5 देव होते ते विहिरीमध्ये फेकून दिले. राहिलेले देव घरी घेऊन आला, देवाला पुढे बसला, तोंड फाडून बसला. आई आली, आईने विचारलं, अरे बाळा झाली का देवपूजा, लावला का देवाला गंध? मोठ्याने रडू लागला. अगं आई काय सांगू तुला, मी विहिरीवरती गेलो होतो ना, तिथं काय झालं, 4-5 देवांनी विहिरीमध्ये जीवच दिला. मग त्यांनी जीव दिला म्हणलं, याला सुद्धा पण ऐका पडला. रागाने उठली, ताडकने थोबाडे दिली. अशी राग सासरवाडीच निघून गेला. आता सासूच्या जावयावरती किती जीव असतो, नाकाचा मोठी ठेवी गाण आणि राखी जावयाचा मान. एवढा सासूचा जीव, सासू दारामध्ये चोवा होती, कोण येते. मग तिला तेवढ्यामध्ये जावई दिसला, मोठ्याने चालू लागली, अहो बरं झालं जावई बापू तुम्ही आलात, बरं झालं जावई बापू तुम्ही आलात, पंढरीच्या पांडुरंगाने तुम्हाला पाठवलं, बरं झालं आलात. त्याला विचार केला, आता आपली सासू तर आपलं कौतुक कधीच करत नाही, मग आज एवढी कौतुक कशामुळे चाललंय? काय झालं सासूबाई, कमट सकाळ सकाळ आरडता? अहो काय झालं, तुमचे काल वडील नाही का आले, मग आमच्या पंढरपूरला घेऊन गेले. मग मला कालपासून चिंता पडली, देवपूजा कोण करीन. बरं झालं तुम्ही आलात. तर म्हणलं तिकडून सुटलं आणि इकडे येऊन गुंतलो. आता दुसऱ्या दिवशी सासूबाईने उठवलं, आता जावई देवपूजा करणार म्हणलं, सगळ्या कशा हायफाय वस्तू पाहिजे, सगळ्या सुगंधी वस्तू आणल्या. आता आपली शेजारी आपल्या वासावरतीच असते की नाही, महिला मंडळ वासावरती असते की नाही? तिला वास गेला, पळतच आली, म्हटली काय व तुमच्या घरामध्ये तर रोज देवपूजा होते, माझी एवढं सुगंध कशाच आहे? अगं तुला माहित नाही का, काल आमचे जावई नाही का आले, मग आज ते देवपूजा करणार आहेत ना, मग ते देवपूजा करणार म्हणलं, सगळ्या कशा सुगंधी वस्तू पाहिजे, सगळ्या हायफाय वस्तू पाहिजेत. का ग तुझे जावई देवपूजा बी करतात का? हो अगदी छान प्रकारे, अगदी उत्तम प्रकारे. अगं मग जरा तुझी झाले, जरा माझी बी करायला वाटत. ह्या नाही ऐकलं, म्हणलं रोज उठायचं, या सगळ्या देवांची देवपूजा करायची. आता मीच काय करतो, एका राग जातो आणि एका विहिरीमध्ये जीवच देतो. सकाळ सकाळ एका विहिरीमध्ये जीव द्यायला गेला. जीव देणार तेवढ्यामध्ये शेतकरी आढळला. अरे एवढा जीवनाला कंटाळास का? तुला जीवच द्यायचंय ना, तू जीव नको देऊ, माझ्या घरी चल, मी तुला काहीच काम सांगणार नाही. दिवसभर आराम करायचा, 2 टाइम जेवण, 1 टाइम नाश्ता, 1 टाइम चहा देईल, दिवसभर आराम करायचा. माझ्या घरी फक्त एकच काम करायचं, काय? रोज उठून देवपूजा. मग तू का बरं म्हणतात की एवढी देवाची टाळाटाळ करण्यापेक्षा काय करा, हा मुलाचा एक देव करून घ्यावा, त्याने विना कनोय. हा मुलाचा एक देव करून घ्यावा, त्याने कनोय. हा मुलाचा एक देव करून घ्यावा, त्याने विना कनोय. हा मुलाचा एक देव करून घ्यावा, त्याने विना कनोय. हा मुलाचा एक देव करून घ्यावा, त्याने विना कनोय. हा मुलाचा एक देव करून घ्यावा, आपण काय करतो, 8 दिवस 8 देवाची भक्ती करत असतो. सोमवार आला की नाथ माझा काळ बैरी अवतार्या शिवाचा, नाथ माझा काळ बैरी अवतार्या शिवाचा, अवतार्या शिवाचा.
करतात गुरुवार आला की रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या देवानंद, स्वप्नात आले माझ्या देवानंद, स्वप्नात आले माझ्या देवानंद. गुरुवार आला की दत्तप्रभूंची भक्ती करतात. शुक्रवार आले की आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदते गिरिवर प्रशोदिनी माधुरी रमण कमलधरी भगवान हे मंडप शुक्रवार आले की वैष्णव देवीची भक्ती करतात. शनिवार आला की हे दुःख भंजन आरती नंदन, हे दुःख भंजन आरती रविवार आला की समजलारी देव माझा शिवशंकर अशा प्रकारे आपण 8 दिवस 8 देवांची भक्ती करत असतो. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला सांगत आहे कारण देवाकडे काय मागावं आणि देवाने जे दिलंय त्याचा आपण वापर कशासाठी केला पाहिजे हे सुद्धा कळलं पाहिजे. एक सासू होती महाराज, तिने आपल्या सुनाकडे मागणी कपटाची मागणी केली. कारण पूर्वी काळ कोणाचा होता महिला मंडळ? पूर्वी काळ कोणाचा होता? सासूचा. आता काळ कोणाचा आहे? मोठ्याने काय इमानदार आहेत? सुनाचा काळ आहे आता. आता काय सुनाला बोलायचं नाही. पण पूर्वी काळ सासूचा होता. कारण आता मला माहिती आहे नांदमध्ये कधी सासू सुना कोणी भांडत नाही, कुणी भांडण करत नाही, कुणी एकमेकाला काही बोलत सुद्धा नाही. तुम्ही म्हणाल मग तुम्ही येऊन जर 1 तास बी नाही झालं मग तुम्हाला कसं काय माहिती आमची भांडणं होतात की नाही? मी सांग का तुम्हाला मला कसं काय कळलं? तुमच्या नांदमध्ये सास माझ्या टोपेत येऊन कळलं. कारण ह्याला फक्त सासूच सुनाच प्रसन्न आहे. म्हणून त्या सासूने आपल्या सुनाकडे मागणी केली कपटाची. ती म्हणली जोपर्यंत तू कपट आणत नाही तोपर्यंत मी तुला घरामध्ये घेणार नाही. मग ती आपल्या वडिलांकडे जाते. वडिलांना म्हणते अहो बाबा माझ्या सासूने मला कपट मागितलं आहे, मला कपट पाहिजे. मग बाबाने सांगितलं बरं ठीक आहे. त्या बाबाने एक टाइमचं जेवण कमी केलं, आपल्या मुलीला कपाट घेऊन दिलं. आता पूर्वी घर छोटे छोटे होते. मग तिला कपाट घेऊन दिल्यानंतर आता सून आली की नागडोळा म्हणणारी सासू डायरेक्ट भाकरीचा तुकडा घेऊनच ओवाळायला गेली. ती म्हणते काय झालं सासूबाईला? त्या कपाटाचं औक्षण केलं, सुनाचं औक्षण केलं. आता कपाट आतमध्ये घ्यायला पण कपाटात आत जायना ना महाराज. तिनं काय केलं मग त्या चौकट्याच फटाका
तुटके चपला, बैलांच्या घुंगरमाळा अशा वस्तू कपाटामध्ये ठेवायची, कुलूप लावायची, शेतामध्ये निघून जायची. त्या कपाटाचा वापर कशासाठी करावा हे सुद्धा कळलं पाहिजे महाराज. देवाने जो आपल्याला हा नरदेह दिला आहे, हा 3.5 हाताचा नरदेह दिला आहे ना, त्याचा वापर कशासाठी केला पाहिजे? देवाचं नाम घेण्यासाठी, देवाचं भजन करण्यासाठी. पण नाथ महाराज म्हणतात आम्ही तुम्हाला एवढं सांगतो, भजन करा, नामस्मरण करा, पण तुम्ही काय ऐकत हे जरी नाही कालं तरी जरा येईल, हे जरी नाही कालं हे जरी नाही कालं हे जरी नाही कालं
हे माता अरे तुम्हाला आमदार नावाचा सासरा आहे ना काही काही काटा पाय पाय त्याला तिकडं त्याला नाच करायचा म्हणतात त्याच्या पूजा सुरू होईल त्याला तिकडं आता देवी माता माझी सासू आहे ना काय करायचं सासू माझी सासू माझी लवकर भवानी नुकसान होऊ देऊ नका आता तरी सावध व्हा विठ्ठल विठ्ठल आपण जर बघितलं तर तुकोबरायांचं जीवन कसं होतं तुकोबरायांचं घर जर बघितलं तर घर चंद्रमणी केळीवर नारळी आणि चुलीवर नारळी तर घर चंद्रमणी म्हणजे काय तर तुकोबरायांच्या घरामध्ये जर झोपलं तर आकाशातला चंद्र हा सहज दिसायचा आकाशातला चंद्र सहज दिसायचा याचा अर्थ काय तर तुकोबरायांच्या घराला छप्पर सुद्धा नव्हतं केळीवर नारळी पाणी पिण्याकरता एक केळीची करवंडी असायची आणि चुलीवर हरळी याचाच अर्थ काय तर तुकोबरायांच्या आमचे अतुल मामा यांनी 200 रुपये बक्षीस दिले त्यांच्यासाठी पिंगळ्यासाठी पिंगळ्यासाठी 200 रुपये बक्षीस दिले अतुल भाऊ मोळकर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी श्रीमंत असल्या चोरांचा डोळा हा त्यांच्यावरच असतो पण चोरांना वाटलं तुकोबरायांच्या घरी चोरी करण्याकरता जावं आता चोर चोरी करण्याकरता आल्यावरती पहिलं कुठून डोंगर पाहतात महिला मंडळ झोपले नाही ना पहिलं कुठून डोंगर बघतात खिडकीतून बघतात ना तुम्ही चोरी केली नाही कधी पहिलं खिडकीतून डोंगर पाहतात मग त्यांनी खिडकीतून डोंगर बघितलं तर त्यांना असं दिसलं की एवढ्या ऐकपाखंड त्यांनी मध्ये एक माता आपल्या बांगरच्या पत्रावरती 2 मुलांना घेऊन झोपली होती मग त्या चोराने विचार केला की ज्या एवढ्या थंडीमध्ये ज्यांना पांघरायला घोडडी सुद्धा नाही तर त्यांच्या घरामध्ये असणार तरी काय चोरी करण्याकरता जी घोंगडी आली होती ना ते त्या मुलांच्या अंगावरती टाकली आणि चोर निघून गेले म्हणून तुकोबराय म्हणतात आम्ही सदैव सुडाके जवळ येता चोराला आम्ही सदैव सुडाके आम्ही सदैव सुडाके चोर लागे आम्ही सदैव सुडाके जवळ येता चोर लागे कुठे गया
विचारलं त्यांना की तू बरं तर नेमकं कोणत्या डोंगरावरती जात असतात ते मला नेमकं सांगू तरी जातात. हे तुला आता का विचारायच्या कारण तुकोबराच्या पत्नी ह्या पतिव्रता होत्या. नाही काय काय पतिवार्ता असतात, पतिव्रता कशा असतात तुम्हाला सांगून जाईल. पतिव्रतेचा नेम धर्म आपल्या पतीला मित्राने त्याला विचारलं, अरे रोज रोज काय तुझा घोटुडा असतो का घरी? रोज रोज काय घरी जात असतो? कधीतरी आमच्यासोबत चहा प्यावं, कधी पाणी प्यावं, कधी बसत सुद्धा नाही. रोज रोज घरी तरी काय असतं तुझं? अरे माझी बायको ही पतिव्रता आहे ना, मग ती माझ्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही, मग मला लवकर घरी जावं लागतं. ते म्हटलं काही खरं नाही, त्या फक्त असं म्हणत असतात आणि घरी नाकाली उत्तर खात असतात. तर म्हटलं ठीक आहे, आज जातो आणि परीक्षाच घेतो. यानं काय केलं, हा घरी आला, बायकोला म्हणाला, अगं मला उद्या सकाळी लवकर जायचंय ना, मला उद्या लवकर डबा करून दे. ती म्हणली ठीक आहे. दुसऱ्या दिवशी बिचारी उठली, तिने चहा केला, नाश्ता केला, डबा केला आणि हा निघून गेला. पण हा महिला मंडळ कसा होता, 72 ना खेळवाला होता. मग यानं काय केलं, हा पुढच्या गलीतून गेला, मागच्या गलीतून जाऊन याच्याच वरच्या माडीवर जाऊन बसला. आता ही मी 36 नखरेवाली होती. तर हिनं काय केलं, येशीपर्यंत जाऊन बघितलं, तिला काय हात दिसला नाही. तिला वाटलं आता आपलंच राज्य झाले, रामराज्य आता आपलाच राज्य, आपल्याला कोणी अडवणार नाही. आता थोड्या वेळामध्ये तिला भूक लागली, घरामध्ये काहीच खायला नव्हतं. दुकानावरती गेली, किलोभर शेवया आणल्या, शेवयाचा बगुलभर भात केला, तर दूध टाकलं. जसा भात गार व्हायचा ना महिला मंडळ, तुझे तळपायच्या मस्त करत जायची. त्याला एवढा रागायचा, बगुलभर शेवयाचा भात खाल्ला मारत तिनं. आता तू जिरता तेवढ्या वेळ पेढेवाला आला, पेढे घ्या, पेढे 100 रुपयाचे अर्धा किलो पेढे घेतले. तेवढे मी खाऊन टाकले. ते जिरते तेवढ्यामध्ये लगेच उसावाला आला, 10 रुपयाची 4 ऊस विकले, ते पण खाऊन टाकले. तेवढ्यामध्ये लगेच शेंगावाला आला, 50 रुपयाचे अर्धा किलो शेंगा, त्या मी खाऊन टाकल्या. आता ह्याला माहित होतं आपल्या बायकोने दिवसभर काय काय कार्यक्रम केले, त्याला चांगलं माहित होतं. त्याची तळपाच्या मस्तकाला गेलेली होती, तो रागातच होता. तर समोरून आला आणि काही ना काय केलं, तोंड पाडून बसली, नो खाल्ल्यासारखी दारामध्ये तोंड पाडून बसली. हा समोरून आला असं त्याच्या हातामध्ये एक तांब्याभर पाणी दिलं. सरक, मला नको, मला तुझं पाणी नवीन. ती म्हणली का हो, कशी झाली कचेरीची बात? तो म्हटलं शेवायचा बगुलभर भात. ती म्हणली का हो, आज एवढे का आडेविडे? तो म्हटलं 100 रुपयाचे अर्धा किलो पेढे. ती म्हटली काय हो, रोज माझ्यासोबत एवढं प्रेमाने वाटतं, आज एवढी का धुसफूस? तो म्हटला 10 रुपयाचे 4 ऊस. ती म्हणली काय हो, आज एवढं का कोणाला बोलता? काय तर नीट समजेल असेल तरी सांगा. तो म्हटलं 50 रुपयाचे अर्धा किलो शेंगा. हिला म्हणायचं पतिवार्ता, विठ्ठल पत्नी अशा नव्हत्या. तुकोबराच्या पत्नी हा अतिशय पतिव्रता होत्या. मग त्यावेळेस तुकोबरा म्हणतात, अगं एवढं काय अवघड आहे तुझ्या, तू तिन्ही वाटाच्या डोंगराच्या संगमावरती आली ना, मग काय करायचं, तिन्ही वाटाची माती घ्यायची, ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल त्या वाटेनच तू यायचं. पण एवढी माझी तुकोबराय समर्थ आहेत महाराज, विठ्ठल विठ्ठल मला एवढंच दान दे, काय हेच दान दे का देवा, तुझा गुण मी आवडीने गायला पाहिजे, एवढंच मला, त्यातच माझं सर्वस्व आहे. मला धन नको. आवारी
देवा मला धन नको, संपत्ती नको, मला काहीच नको. मला फक्त संतांची संगती. अशी जर मला संगत जर लागली ना तर मला काय कर पुन्हा आणि गर्भ माणसाला मला अपघाताची वेळ आ
कीर्तिदान देवा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तर माझ्या जेवढा होईल शक्य होईल तेवढा तुमच्याकडून मांडण्याचा प्रयत्न केला. पण आता आपल्या कीर्तनाची वेळ संपत आली आहे. पण जाता जाता एवढं सांगेल की आपल्या मुलांना संस्कार पाहिजे. कारण संस्कार कोणासारखे पाहिजे तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. अरे काही लोक म्हणतात की तुम्ही सारखं कीर्तनामध्ये राजे राजे करत असतात. पण तुमचे राजे होते तरी कोण? ऐका, राजे होते तरी कोण? विजयासारखी त्याला वार चालवला गेला. विजयासारखी त्याला वार चालवला गेला. निधड्या छातीने अखंड हिंदुस्थान हलवून गेला. मोठा भार मावळ्यांना घेऊन हजारो सैन्यांवरती लढवला गेला. स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी त्याला मुद्रा करावा ना असा माझा एकाच राजा छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. जवा काढायची बाहेर जमती धार, जवा काढायची बाहेर जमती धार. कशी घुसती कशी घुसती कशी घुसती हर हार दरबार. कशी घुसती हर हार दरबार. कशी घुसती हर दैवत छत्रपती 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 दैवत छत्रपती. आधी मावळे मला नाही कुणाची भवानी दैवत छत्रपती
शिवमाते मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय 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 शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. दैवत छत्रपती रामाचा दैवत छत्रपती, शिवमाते मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. दिल्लीचा तख्ता हलवला, येऊन मावळे रमणीला. दिल्लीचा तख्ता हलवला, येऊन मावळे रमणीला. उभा खान रंग धाडला, उभा खान रंग धाडला. अरे मी डोळा घाला, अरे मी सजावा घाला राया. जय जावा घाला राया, आले अतिथी, अहो आले अतिथी. दैवत छत्रपती रामचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचा दैवत छत्रपती. शिवमाते मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. माझ्या राजाचे माझ्यावरती आपल्यावरती एवढे उपकार आहेत. आज माझ्या राजाचं एकही मंदिर नाही, पण आज जेवढे मंदिर आहेत ते फक्त माझ्या राजांमुळेच आहेत. आपण त्यांच्या दरबारामध्ये बसला आहोत, त्यांचं आपल्याला थोडंसं भजन करायचंय. सर्वांनी उत्साहात या, वरती आल्या सर्वांनी, मागचे पुढचे सर्वांनी. हरी घर में अभय नयना, हरी घर में अभय नयना, एक नयना राखो देगा. मेरे भारत का बच्चा जय
तैसी केली की अटक ठेवा किट देव जाणे ज्यांच्यामुळे माझ्या मिळाच्या गादीवरती उभा आहे ती माझे गुरुवर हरिभक्त करेल रागवते जरा कंत्रमाई मैत्रे महाराज सुंटके यांनाही मनापासून धन्यवाद देते आणि तुम्ही सर्व एवढ्या वेळ कीर्तन करता फ्रेश असे बसलात ते तुम्हालाही मनापासून धन्यवाद देते आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमची साऊंड सिस्टीम श्री दत्त साऊंड सिस्टीम अशी गुड अशी साऊंड सिस्टीम आहे त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद सर्व टाळकरी मंडळींना धन्यवाद आमचे पकवाजी असतील तबला वादक असतील त्यांनाही धन्यवाद देते आमच्यासोबत आलेले अरुण मामा असतील आमचे महादेव मामा असतील अतुल मामा असतील अशोक मामा असतील सर्वांनी त्यांनी नतमस्तक होते आणि माझ्या कीर्तन सेवेला विराम देते ज्ञानेश्वर आजचे कीर्तन हरिभक्त परायण वैष्णवजीची महाराज सोनटक्के संत ज्ञानेश्वर संस्थान पवारवाडी यांचे झाले आहे. तरी सकाळचे अन्न जाते रामकृष्ण शंकर क्षीरसागर यांचे झाले आहे. संध्याकाळचे अन्न